हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ करत आहे कारण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी 5-6 दिवसाची गॅप घेतली असेल. तर आता मी इथे आज आहे संडे, तर आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे दोघंजणं पण घरीच आहे. तर आज मी म्हटलं स्वयंपाकात काय करावं, तर भाजीपोळी काय भाजीपोळी. तर आज मी म्हटलं चला पालक तुम्हाला तर माहीत आहे मला पालक डाळ भाजी आवडत नाही, त्यामुळे आज मी करणार आहे पालक पराठे आणि ढोकळा करते. म्हणलं त्याला थोडंसं येऊन जाते. नुसतं पालक पराठे तेवढं काही होणार नाही, पोट भरणार नाही, त्यामुळे पालक पराठे आणि ढोकळा करते. कारण असा काही टाईम मिळत नाही, सुट्टीच्या दिवशीच टाईम मिळते. तर चला मी तुम्हाला दाखवते मी कशी करते. कशी नाही, माझी पद्धत कशी आहे ते तुम्हाला दाखवते. आणि ढोकळा आम्ही घरच्याच बेसनापासून करणार आहे आणि बिना इनो टाकणार नाही आहे त्यात. तर त्यामुळे मी पद्धत दाखवते तुम्हाला कशी करते. तर चला. काढलेली आहे ॲपलचं झाड, बघा कसं ॲपलचं झाड आहे. हिचं ॲपल नाही लागली त्याला. ॲपल पहिले हे रेश काढायची, हां, मग ॲपल काढायची, त्याला ॲपल काढायचे. हो का, बरं, तू तुझी ड्रॉइंग कंटिन्यू ठेव. डिश आहे आज पालक पराठे. माझी मिसेस बनवणार आहे माझ्यासाठी खास, तर मी आज घरी आहे म्हणून. हो का, घरी आहे म्हणून त्या आनंदामध्ये मी पालक पराठे करणार आहे. कारण हे घरीच नाही राहत. माझी यांना एकच कंप्लेंट असते की घरीच नाही राहत. तर सर्वात आधी मी ढोकळा लावून घेते. तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करते. तर चला. तर इथे घेतलेलं आहे मी 2 वाटी बेसन. यात मी टाकणार आहे मीठ. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही मीठ टाकू शकता. आता मी हे पाणी टाकून भिजवणार आहे. एवढ्या अशा पद्धतीने असं भिजवून घ्यायचं. त्यानंतर त्यात टाकायचं 1-2 चम्मच तेल. आता ते सुद्धा फेटून घ्यायचं छान. आणि सोबतच मी कुकरमध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवलेलं आहे. आणि बघा, हे सोडा घ्यायचा, थोडा सोडा टाकायचा. आणि दही नसल्यामुळे मी निंबूचा रस जो आहे तो जास्त टाकणार आहे, कारण आम्हाला आंबट आवडते. तर इथे एवढा मी रस घेतलेला आहे, हे यावर टाकायचं. तेव्हा ते सोडा ॲक्टिव्ह होतो. बघा कसं पेस्ट निघालेला आहे. तर हा मी पूर्ण त्यात टाकून देणार. याला मिक्स करणार. आता मी इथे हे मिक्स करून देणार आलेली आहे. आता बघू शकता तुम्ही कसं फ्लफीनेस आलेला आहे सारणाला. कुकरच्या याला मी तेल वगैरे लावून घेतलेलं होतं. डब्बा आणि हा एक डब्बा. जे गॅस वगैरे पूर्ण होऊन जाते. बघा कशी बबल्स फुटत आहे. तर मी पाणी बघा पूर्ण तापलेलं आहे, त्यात मी टाकून देते याला. कुकरचं जे झाकण आहे त्याची शिट्टी काढून घ्यायची ठेवणार आहे. आणि तोपर्यंत मग मी इकडे पालक पराठ्यांची तयारी करून घेते. मी अद्रक, लसण आणि 1 टोमॅटो टाकणार आहे. कच्चा आहे, कारण टोमॅटो टाकला थोडंसं आंबटपणा येतो पराठ्यांना आणि खूप छान लागतात. थोडासा गोडनिंबाचा पाला आणि भरपूर असा सांबार. आम्हाला म्हणजे मला स्पेशली सांबार खूप आवडतो प्रत्येक याच्यात. तर असं सांबार टाकलेला आहे. आता हे मिक्सरमधून मी काढून घेते. मिरची टाकून मिक्स काय म्हणते मम्मी. आता याच भांड्यात पालक काढून घेते मी. मिक्सरमध्ये काढलेलं जे वाटण आहे ते पूर्ण काढून घ्यायचं त्यामध्ये. आणि यात थोडंसं पाणी घेऊन हे जे आहे पूर्ण मिक्सरचं भांडं जे आहे याच्यातलं वेस्ट नाही जाऊ द्यायचं. हे पण पूर्ण साफ करून यात टाकून घ्यायचं. आता मी यात टाकते
बघा हळद, तिखट, कारण मिरच्या टाकलेल्या आहे तर तिखट कमीच टाकते, आणि थोडंसं धने पावडर आणि तर हे यात टाकायचा आहे आता ओवा. आता यात टाकणार ओवा. त्यानंतर यात टाकायची तीळ, भरपूर अशी छान असतं तीळ टाकायची, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकून छान याला मळून घेतलं. तर इथे झालेला आहे गोळा तयार. यात मी आता तेल टाकून घेते आणि याला पूर्ण तेल लावून असं तळून घेते. तर आता इथे मी तोपर्यंत तडक्याची तयारी करते. तर इथे टाकलेलं आहे मी यात तेल गरम. तर तेल गरम झालेलं आहे. यात मी टाकते मोहरी, भरपूर मोहरी टाकणार, छान लागते तव्यावर. आणि ते मिरच्या भरपूर तिखट आहे त्यामुळे मी एवढ्या मिरच्या टाकते. आणि नंतर यात सोडायचं असं यात टाकायची साखर. तर आता झालेला आहे तडका तयार. तर आता याला मी थोडंसं उकळू देते आणि तोपर्यंत पराठे करून घेते पटापट, कारण यांना भूक लागलेली आहे, मला पण लागलेली आहे. पटापट करून घेते तोपर्यंत ढोकळा पण होते. नंतर मग मी यात तडका टाकून देईन ढोकळ्यामध्ये. तर तुम्हाला दाखवते समोर कसं करायचं. तर कुकर थंड होईपर्यंत मी ते पराठे करून घेतले पटापट. तेल लावून छान शेकून घ्यायचे. ते पूर्ण शिजलेले आहे. चेक केलं मी तुमच्यासमोरच मगाशी. आता पुन्हा एकदा करून दाखवते. हे बघा काहीच डेकलेलं नाही आहे, त्यामुळे हे शिजलेलं आहे. निघून जातं. हे बघा गरम. हे बघा छान असा स्पंज आलेला आहे, आराम केक सारखा भी झालाय मम्मी. मला मी हे जे आहे आपण तडका तयार केलेला होता तो असा तडका टाकायचा हळूहळू. मम्मी माझ्या ह्याच्यात नको टाकू. नाही हे आहे तुझ्यासाठी अलग. त्यात मस्त असा गार्निशिंगसाठी सांबार टाकायचा छान मस्त. सांबार आवडते. तर असं झालेला आहे आमचा ढोकळा. तर तुम्हाला आपण ढोकळा इथे काढून घेते, कारण शानवीला ना असंच आवडतो बिना याचा, बिना तडक्याचा. तर बघा मला आपटाव पण नाही लागलं, काहीच नाही, इझिली तो निघून गेलेला आहे. मम्मी केक सारखा का. बघा किती स्पंज आलेला आहे ढोकळ्याला, किती सॉफ्ट झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे. हे आमच्यासाठी जेवायला ताट काढून घेते. ढोकळा, पालक पराठा, 2 पराठे, आणि यासोबत टोमॅटो सॉस. दही आम्ही सर्दी आहे त्यामुळे खाऊ शकत नाही, आणि यांना टोमॅटोची चटणी आवडत नाही, त्यामुळे टोमॅटो सॉस आवडतो. त्याच्यामुळे आता इथे टोमॅटो सॉस सर्वात आधी मीच खाऊन बघते. खूप छान झालेले आहे हे ढोकळा सुद्धा. मस्त झालाय. तर तुम्ही पण या इथे नाश्ता करायला. काय आजचा मेनू. तर आता मी घेऊन घेतो आणि बोलतो तुमच्याशी नंतर. तर सांगा मला टेस्ट करून. छान झाले पराठे, छान झाले. आणि मेन म्हणजे यात ना आज मी कांदा नाही टाकलेला आहे, कारण यांना कांदा बिलकुल आवडत नाही, तरी बराच कांदा खाते. तर आता ढोकळ्याची पण टेस्ट विचारते यांना मी. सॉफ्ट आणि स्पंज आलेला आहे. सुंदर स्पंज आलेला आहे. आणि तिखट झाला का. नाही ना, मला बहुतेक मला वाटते थोडेसे गोड आलेले आहे त्यामुळे तिखट लागत आहे.
तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि भेटतो. शान्वी, ढोकळा कसा झाला इथे सांग. छान झाला ढोकळा. तुम्ही नक्कीच करून बघा म्हणा नक्कीच करून बघा आणि कमेंट्स करून नक्कीच सांगा. सुंदर असं दृश्य आहे. ते आली होती मी वर कपडे घ्यायसाठी सुकलेले. तर खूप छान असं सूर्य मावळताना दिसत आहे. तर थोडंसं मी कॅप्चर केलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलंच आहे. खूप छान वाटत आहे इथे वर. शांत चिमण्यांचा आवाज मस्त वाटत आहे. घ्या पटकन, लेट व्हायला घ्या घ्या घ्या. नाही पट्टा नाही, इंजेक्शन आणले ना तुम्ही 2. मी तुम्हाला इंजेक्शन सांगितले ना फोन करून. घ्या इथं लेटवा ना असं. इथे पलंगवर याच पलंगवर लेटवा. हो हो इथे ये पटकन ये पटकन. आणलं का? जमलं. असं करा, असं करा. उलट करा, उलट करा. 2 साईड 2. हा असं. शानू पकड याला. घ्या इंजेक्शन. बाबा आणते का? मी फोन करते बाबाला. काही नाही रे, गंमत करते. फोन करते का? रडण्यावर आला. नाही बाबा काही नाही, गंमत करते. बाबाला फोन करते. बाबाला फोन करते. बाबाला फोन करतो म्हणते. बाबा हे व्हिडिओ कॉल केला नि अरे बाबांनी व्हिडिओ कॉल केला ना. इकडे काय पाहिजे तुला? इंजेक्शन पाहिजे का? हा इंजेक्शन द्यायचं का पप्पाला? हो सांग बाबाला, सांग बाबाला. तुझ्यासोबत बोलायचं नाही. तुम्ही त्याच्या भावना समजून नाही घेतल्या. आता तुझ्यासोबतही बोलायचं नाहीये. इंजेक्शन आण म्हणते. कुठे द्यायचं पप्पाला? कुठे द्यायचं बेटा? मयूर आला. कुठे द्यायचं बेटा पप्पाला इंजेक्शन? मयूर आहे. मयूर मामाला नको सांगू. मयूर मामाला सांग मयूर मामाला. इंजेक्शन दे तुला. दे भाऊजीला इंजेक्शन दे. इंजेक्शन देऊ का? 2 मोठे इंजेक्शन आणलं ते. कोणाला देऊ? पप्पाला द्यायचं. पेचकस लागल. इंजेक्शन आणलं हे बघ. काय आयडिया घेऊन चालला रे तू? इंजेक्शन आणला. हा हे बघ इंजेक्शन. चालते ना मोठ्यावालं? तुला की पप्पाला? चाल ॲम्ब्युलन्स मध्ये चाल. इथेच दे ना. इथे नाही देत का? मजा आली विहान. मजा आली. रडू मजा आली तुला. पप्पाला देते. छोटा मोठा इंजेक्शन नाही. हा इंजेक्शन. बापरे, छोटा मोठा इंजेक्शन नाही, मोठं इंजेक्शन. बापरे, पप्पाला देते. पप्पाला देते. दिवशीनं हे गाडी धुतात. पूर्ण दिवस गेला, आता गाडी धुवत आहे बघा. आहो मी तयारी केली बाहेर जायचं ना फिरायला. मी
असं थोडी असते. इथे फिरायला नेऊन कुठे नेणार आहे तुम्ही? काहीच तर नाही इथे देवळीमध्ये पाहणार. काय नाही, खूप बोर वाटते. आणि आमचा बाहेरचा एरिया बघा, हा आता खूप चांगला दिसतो. आता काही वाटत नाही. त्यामुळे अहो नका ना बघा, हे ना यांचं हे असे करतात. आणि मग मी जेव्हा माझ्या याच्यावर आली ना, मग नाही का, मग का नाही, नका टाकू बरं. मी तुम्हाला पूर्ण टाक्यातूनच बुच काढून काढेन. असं टाकीन आणि असं काढीन. ऐकू आलं का? टाकन मेरे साथ पंगा. टाका ना आमच्या अंगावर पाणी. हे मला काही बोलू देत नाही, त्यामुळे जाऊ द्या. भीतीसाठी इकडं बोलत राहील मी आणि पटकन पाणी टाकून देईन अंगावर. तर असं झाला आज आमचा रुटीन. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. नका ओ राहू द्या, असू द्या. एवढे कष्ट नका घेऊ एवढे कष्ट.